मग मगाशी मला सांगायचं ना तेल लावायला, मी लावलं असतं तेल. हो तुम्ही घरी गेल्यानंतर जखम दुखायला लागली, आधीच कसं लावणार? बर, आता तुम्हाला बरं वाटतंय ना? होय बरं वाटतंय. मग झालं तर. असं पण तुम्हाला कुठलाच त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा असते. हो, काल रात्री तुम्हाला लयच त्रास झाला का? तुमच्या पाठीवरच्या जखमांचं खरं कारण तुम्ही यांना सांगितलं नाही ना? काही नाही, मी यांना हेच सांगत होते की तुमच्या भावानं असं नव्हतं वागायला पाहिजे. या अशा खासगी गोष्टी बाहेर काढणं तुम्हाला तरी पटतंय का? तुम्हीच सांगा. नाही लालिताई, दादा जे वागलाय ते खरंच खूप चुकीचं आहे आणि म्हणून माफी मागायलाच आले होते खरं तर. असो गोपाळजी, तुम्ही काळजी घ्या आणि हे असं नख वगैरे लागणं बरं नाही. ते आता आपल्या हातात कुठं असतं. कधी कधी आवेगात आपल्या लक्षातच येत नाही ना. नाही पण ऍटलिस्ट आपण काळजी घ्यायला हवी ना. अरे ताई, अशी कशी काळजी घेणार आहो? रात्री काय घडतं ह्याच्यावर आपला कंट्रोल कुठं असतो? नाही पण खरं सांगू का, अशा कुत्र्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. अहो आज नख मारली, उद्या चावली म्हणजे. कुत्र्यांपासून? मी काय म्हणतो लालीची, जे झालं ते झालं. पुन्हा पुन्हा कशाला त्याच्यावर चर्चा करायची? नाही नाही, मला पण ही चर्चा नकोच आहे. पण आर्याताई तुम्हीच सांगा, आता आम्हा दोघांना लोकांसमोर जायला लाज नाही का वाटणार? लोक आता कुठल्या नजरेनं बघतील माझ्याकडं? मी कशी नजर देऊ सगळ्यांना? हो पण ताई, यात तुमची काही चूक नाहीये. लोक तुम्हाला का? मी काय म्हणतोय, जे झालं ते झालं. परत परत त्याच्यावर चर्चा कशाला? नको, उगाच पीठ दळायची कामं नाही का? तशी मला दुकानातले काम आहेत. चला ठीक आहे, मी येते. काळजी घ्या. आर्याताई, खरंच थँक्यू. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या जखमांवर मलम लावून दिलं, बरं वाटलं मला. येते. आणि हां, तेलाची बाटली. येस. यापुढे माझ्या नवऱ्याला मी तेल लावत जाईन, तुम्ही नका काळजी करू. हो. जखमा अजून दुखत असतील तर लावून देऊ तेल? नाही नको, आता हाय बरं आहे. नक्की? होय. तुम्ही जावा घरी, येतो मी लवकर. लवकर या. होय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.